नमस्कार. दिनांक 7 मार्च. कथेचं शीर्षक आहे तुझ्या कर्माचे फळ देण्यासाठी आलो. महाराजांनी बाबा घोलपांना नाशिकला गंगेच्या घाटावर पहाटेच दर्शन दिले. आपली ओळख देऊन तुझ्या कर्माचे फळ देण्यासाठी आलो असे म्हणून संन्यास घेताच आत्मज्ञान होईल असा आशीर्वाद दिला. महाराजांच्या त्या दिव्य दर्शनाने बाबा घोलपांचे देहभान हरपले. मग यथावकाश त्यांनी अक्कलकोटी जाऊन महाराजांची भेट घेतली. सर्व स्वामी भक्तांनी आणि गुरुच्या शोधात फिरणाऱ्या साधकांनी विशेष लक्षात घ्यावी अशी ही लीला आहे. हे बाबा घोलप अत्यंत देवभक्त पण प्रसिद्ध परांमुख होते. नित्यनेम वाचन चिंतन मनन करीत ईश्वर प्राणिधानात काळ व्यतीत करणारे होते. ते कोठे जात नव्हते, येत नव्हते. आपण देवभक्ती करतो म्हणजे विशेष काही करतो असे ते मानत नव्हते की त्याचा डिंडोरा कधी त्यांनी पिटला नाही. मनापासून करीत असलेली त्यांची भक्तिसेवा ईश्वराजवळ रुजू होत होती. त्याचे प्रत्यंतर म्हणजे गंगेच्या घाटावर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर त्यांना घडलेले महाराजांचे दर्शन. या दिव्य दर्शनाचे प्रत्येकारी वर्णन बखरीत आले आहे. त्यावेळी बाबा घोलपांचे देहभान हरपले यात काही नवल नव्हे. नवल हे आहे की त्या भेटीचे वर्णन वाचताना ती पहाटेची प्रसन्न ब्रह्मवेळ, गंगेच्या घाटावरचा शीतल वारा, समोर वाहणारी संत गोदामाई आणि पहाटेच्या धुसर चांदण्याच्या प्रकाशात दूरवरून जवळ येत जाणाऱ्या महाराजांचे दर्शन स्पष्ट होत जाणे. घोलपांनी निश्चळ होऊन ते पाहत राहणे, त्यांचे दिव्य प्रभा पसरलेले पाहून बाबांनी नतमस्तक होणे, हे सारे आजही अंगावर रोमांच उभे करणारे आहे. मूकपणे केलेले ईश्वर प्राणिधान फलद्रूप होऊन सद्गुरू आपणाकडे चालत येतात, हा या लीलेचा संकेत आहे. तुझ्या कर्माचे फळ देण्यासाठी आलो या वाक्याचा अर्थ केलेली भक्ती ईश्वरचरणी रुजू झाली असा आहे. शिवाय त्याच वेळी बाबांच्या मनातील आत्मसाक्षात्काराची सुप्त इच्छा जाणून त्यांनी तू संन्यास घेताच प्राप्त होईल असा आशीर्वाद देऊन त्याची पावतीही दिली. त्याप्रमाणे पुढे सर्व काही घडले. परमार्थाची वाटचाल जन्मजन्मांतरी चालणारी संथ प्रक्रिया असते. त्यात घाई चालत नाही. याच जन्मात सारे काही मिळावे ही अपेक्षा करणे चुकीचे असते. पूर्वजन्मातील संचितांचा आपल्याला पत्ता नसतो. वर्तमान जन्मातील जमा खर्चांचा ताळमेळही जमत नाही. मग का आणि कशासाठी घाई करावी? उपासना करीत राहणे आणि तीही निष्काम एवढेच काम असते. तेवढे मनापासून करावे म्हणजे झाले. झाडावरचे फळ पिकावयास वेळ हा लागणारच. गुरु ओळखण्याची पात्रता जोवर आपल्या अंगी येत नाही तोवर कोणाच्या तरी प्रचाराला भाळून कोणाचे तरी नादी लागणे बरे नव्हे. हुरळली मेंढी लांडग्याच्या मागे गेली तर काय होते याची उदाहरणे नित्याच्या व्यवहारात शेकड्यांनी दिसतात. परमार्थाचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. तेथेही नित्य सावध राहणे गरजेचे आहेच. देव त्याचे काम करीत असतो. आपण आपले उपासनेचे काम चोख करत राहावे. धन्यवाद.